लाडक्या बहिणीबद्दल, तर मला त्यांना सांगायचं की मी तुम्हाला मार्ग पण दाखवतोय. PM कडे जा, तुमचं डबल इंजिनचं सरकार आहे, त्यांनी नुसता धूर सोडू नका, तर पंतप्रधानांकडे जाऊन PM केअर फंडातून पैसे घेऊन या. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एका शेतकऱ्यांना प्रश्न विचारला की पाठीमागच्या मदतीचं काय. मुख्यमंत्री म्हणाले की राजकारण करू नका. तर दुसरीकडे अजित पवार असं म्हणतात की 45,000 कोटी रुपये जे आहेत ते आम्ही लाडक्या बहिणीवरती खर्च करतो. एका शेतकऱ्यांना प्रश्न विचारल्यावरती दादा असं म्हणाले की त्याला मुख्यमंत्री करा ना, बरा पडेल तो, कारण त्याला दुःख तो भोगतोय, त्याला त्याचं दुःख माहिती आहे. तुम्ही म्हणून मी म्हटलं ना, लाडकी बहीण करताय, त्या लाडक्या बहिणीचं घर 1,500 रुपये पर महिना यांनी सावरलं जाणार आहे का? आत्ता मुलाबाळांचं जे नुकसान झाले शिक्षणाचं फी माफ होणार आहे का? त्याच्यानंतर ज्यांची जमीन खरडून गेलेली आहे, 5-5 वर्ष लागतील काही जमीन परत ती त्या अवस्थेत आणायला, खर्च निघणार कसा? आता सगळं पीक गेल्यानंतर केवळ हाच हंगाम नाही, पुढचा हंगाम सुद्धा आता धोक्यात आलेला आहे. हे एवढं डोक्यावरचं कर्ज हे लाडक्या बहिणीच्या 1,500 रुपयांनी भागलं जाणार आहे का? ह्याचं उत्तर हे अजितदादांनी द्यावं, आणि मग त्यांना काय खेळायचं असेल ते खेळू द्या. टाइम बॉन्ड काहीतरी असलं पाहिजे की किती दिवसामध्ये या शेतकऱ्यांपर्यंत मदत मिळाली पाहिजे, तसं तुम्ही दिवाळीच्या टाइम बॉन्ड आवाहन करता की एवढा माझी अपेक्षा आहे दिवाळीच्या आत, कारण मुख्यमंत्र्यांनी काल तसं घोषणा केलेली आहे, दिवाळीच्या आत. मी दिवाळीच्या नंतर